नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा तर या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय मानसशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण आयएमपी प्रश्न आपण या ठिकाणी घेतात। विद्यार्थी मित्र बघा, आपली टीईटीची परीक्षा जी आहे ती पोस्टपोन झालेली आहे। आता पुढील तारीख आपल्याला समजेपर्यंत, पुढील डेट आपल्याला मिळेपर्यंत विद्यार्थी मित्र आपल्याला हा जो अवधी मिळाला, हा जो वेळ मिळत आहे, त्या वेळेचं आपण सोनं करायचं आहे विद्यार्थी मित्र। त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। प्रश्न आयएमपी आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय बघा, वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचा विकास करून स्वतःशी व इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता होय। बघा काय म्हटलंय, स्वतःशी आणि इतरांशी जुळून घेण्याची क्षमता म्हणजेच काय तर भावनिक बुद्धिमत्ता। आता इमोशनल इंटेलिजन्स ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेचं आहे तर ही व्याख्या, ही संकल्पना रिकामी जागा यांनी मांडली। कोणी मांडली आहे ही संकल्पना? तर ही संकल्पना विद्यार्थी मित्र आपल्या सर्वांना माहिती आहे, कुंट, डॅनियल गोलमन, अल्फ्रेड बिने, किक्टरमन। तर कोणी म्हटलंय? भावनिक बुद्धिमत्ता म्हटलेलं आहे। भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना आहे डॅनियल गोलमन यांची। त्यामुळे ऑप्शन नंबर 2 डॅनियल गोलमन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा टर्मन यांनी काय केलं होतं? टर्मनचं काय विद्यार्थी मित्र, तर बुद्धिमत्ता काढण्याचे सूत्र यांचा वापर केला। ओके, बुद्धिमत्ता काढण्याचे सूत्र, बुद्धिमत्ता काढण्याचे सूत्र जे याचा वापर टर्मन यांनी केला होता। त्यानंतर विद्यार्थी मित्र अल्फ्रेड बिनेचं काय विद्यार्थी मित्र, बघा या ठिकाणी अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वय काढण्याची संकल्पना केली। मानसिक वयाचा शोध, मानसिक वय जे आहे अल्फ्रेड बिने संदर्भात आहे। ओके, त्यानंतर विल्यम वुंट या ठिकाणी वुंट आहे। ओके, विल्यम वुंट यांचं काय विद्यार्थी मित्र, तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जे विल्यम वुंट यांची आहे। बघा अशा पद्धतीने आपण चारही ऑप्शन या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। म्हणजे या चारही ऑप्शन जे आहेत आपल्याला या ठिकाणी ऍडिशनल इन्फॉर्मेशन देखील आपण बघितली। म्हणजे या टॉपिकवर जर तुम्हाला प्रश्न आला तर त्या ठिकाणी तो देखील तुमचा चुकणार नाही विद्यार्थी मित्र। ओके, चला विद्यार्थी मित्र, जर चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय आहे? प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्र। बघा, ज्ञानरचनावादी प्रक्रिया ही पंच ई द्वारे स्पष्ट केली जाते। बघा, ज्ञानरचनावादी जी आहे प्रक्रिया ही पंच ई द्वारे स्पष्ट केली जाते। त्याचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता? बघा, पंच ईचा खालीलपैकी योग्य क्रम कोणता आहे? तर यामध्ये सगळ्यात पहिले काय, विद्यार्थी मित्र, पंच ई मध्ये बघा सगळे जे असतात ई पासून असतात। याला पंच ई म्हणजे काय, ई पासून 5। ओके, पंच ई म्हणजे काय, ई पासून किती, एकूण 5 शब्द यामध्ये येतात। मग यामध्ये कुठकुठले आहेत हे बघा, तर यामध्ये विद्यार्थी मित्र पंच ई मध्ये सगळ्यात प्रथम येतो तो म्हणजे इंगेज। काय येतो? इंगेज। त्यानंतर एक्सप्लोर, त्यानंतर एक्सप्लेन, त्यानंतर इलॅबोरेट आणि सगळ्यात शेवटी आहे इव्हॅल्युएट। ओके, म्हणजे शोध घेणे, उत्क्रांती करणे त्याची। ओके, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, पंच ई या ठिकाणी। ओके, चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र। प्रश्न आयएमपी आहे, ते सर्वांनी प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। नवीन मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार क्रमान्वित अध्यापन पद्धती कुठली? तर क्रमान्वित अध्यापन पद्धती तयार झाली आणि त्या संबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला चुकीचे विधान आपल्याला ओळखायचे आहे। ओके, चुकीचे विधान जे आहे यापैकी आपल्याला ओळखायचं आहे। मग बघा, सुयोग्य चेतकाद्वारे निश्चित दिशेने विशिष्ट प्रकारचे प्रतिचार क्रमाक्रमाने घडून आणतात। ओके, या ठिकाणी काय म्हटलंय, हे अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्र। जे सुयोग्य चेतक असतात त्याद्वारे निश्चित प्रकारे आपल्याला काय म्हणता येईल की विशिष्ट प्रकारचे प्रतिचार हे घडून आणल्या जातात। त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा, स्किनर या मानसशास्त्राने शिकण्यासंबंधी प्रबलीकरण उत्पत्ती मांडली। ओके, प्रबलीकरण म्हणजेच काय, या ठिकाणी साधक अभिसंधान। प्रबलीकरणलाच काय म्हणतात विद्यार्थी मित्र, यालाच काय म्हणतात, साधक अभिसंधान। प्रबलीकरण म्हणजेच काय, साधक अभिसंधान झालं। तर हे देखील बरोबर आहे स्टेटमेंट। त्यानंतर शिकणे म्हणजे वर्तनात अपेक्षित बदल। यस, डेफिनेटली ज्यावेळेस आपण शिकतो त्यावेळेस आपल्या विद्यार्थी ज्यावेळेस शिकायला लागतो किंवा ज्यावेळेस शिकतो त्यावेळेस त्याच्या वर्तनामध्ये बदल त्या ठिकाणी घडून येतो। म्हणजे शिकणे म्हणजेच काय तर वर्तमानात बदल होणे। ओके, शिकणे म्हणजेच काय, वर्तमानात बदल होणे, अपेक्षित बदल असणे, हे देखील बरोबर आहे। आता बघा, समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते। आता समाधान झाले तर प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबणार का? नाही। हे विधान काय आहे, हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला ओळखायचं काय, तर चुकीचं विधान म्हणजे अयोग्य विधान ओळखायचं होतं। त्यामुळे ऑप्शन नंबर 2
हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आणि हे 2 हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय, खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या पैकी एक आहे. बघा 2005 मध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रमाचा जो आराखडा होता 2005चा, त्यापैकी मार्गदर्शक तत्वे दिली, त्यापैकी एक असणार कोणता आहे? तर बघा शिक्षण हे पाठ्यपुस्तक केंद्रित असावे, परीक्षा या तटस्थ पद्धतीने घ्याव्यात, ज्ञान जे आहे हे शाळेबाहेरील जगाशी जोडावे आणि शिक्षणात घोकणपट्टीवर भर द्यावा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे यामध्ये बघा, एक महत्वाचा मुद्दा आहे तो कुठला, तर ज्ञान जे आहे शाळेबाहेरील जगाशी जोडता आलं पाहिजे. बघा या ठिकाणी ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणे, ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, शालेय ज्ञान हे शाळेबाहेरील जे जग आहे त्याच्या संबंधी आपल्याला जोडता आलं पाहिजे, विद्यार्थ्याच्या ठिकाणी तो जोडता आलं पाहिजे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, उद्गामी विचार प्रतिमान. काय म्हटलंय? उद्गामी विचार प्रतिमान हे रिकामी जागा यांच्या संशोधनावर आधारलेलं आहे. बघा उद्गामी विचार प्रतिमान हे कोणत्या संशोधनावर आधारलेलं आहे? कोणाचे आहे? रिचर्ड सचमन, हिल्डा टाबा, कार्ल रॉजर्स की डेव्हिड हंट? कोणाचे आहे विद्यार्थी मित्रो? तर हे आहे हिल्डा टाबा यांचं. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्रो, अध्यापनाची प्रतिमाने हा जो टॉपिक आहे यावरती आपल्याला डेफिनेटली परीक्षेमध्ये प्रश्न बघायला मिळतो. ओके, भरपूर आतापर्यंत ज्या काही टीची परीक्षा झाली होती त्यामध्ये या टाईपचा प्रश्न हा बघायला मिळाला होता. मग आता अध्यापन प्रतिमाने जे आहेत, अध्यापन प्रतिमाने, ओके, अध्यापन प्रतिमाने, मग या अध्यापन प्रतिमानाचे जनक कोण आहेत? अध्यापन प्रतिमाने या ठिकाणी आपण जनक म्हणूया. ओके, अध्यापन प्रतिमानाचे जनक तर कोण आहेत विद्यार्थी मित्रो? तर अध्यापन प्रतिमानाचे जनक येतात बघा, ब्रूस जॉइस, आणि मार्शा विल. ओके, ब्रूस जॉइस आणि मार्शा विल जे आहेत ते अध्यापन प्रतिमानाची जनक आहेत. ओके, IMP आहे, नोट डाऊन करून घ्या तुम्ही. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, प्रश्न इम्पॉर्टंट आहे ते सर्व. बघा उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न रिकामी जागा यांनी केला. बघा कुठल्या? क्रियात्मक क्षेत्रातील म्हटलेलं आहे. बघा उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण झालं, मग त्यामध्ये बोधात्मक, भावात्मक आणि विकासात्मक असे 3 प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले. ओके, डॉक्टर ब्लूमद्वारे. मग यामध्ये विद्यार्थी मित्रो क्रियात्मक क्षेत्रातील स्तर निश्चित करण्याचं काम कोणी केलं? तर हे केलं आहे डॉक्टर दवे यांनी. कोणी केलं? डॉक्टर दवे. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, आणि हे वर्गीकरण कोणी केलं होतं? वर्गीकरण हे डॉक्टर ब्लूमने केलं होतं. यांनी काय केलं? वर्गीकरण केलं. मग यामध्ये यांनी वर्गीकरण करताना विद्यार्थी मित्रो क्रियात्मक, बोधात्मक आणि तिसरं म्हणजे भावात्मक या टाईपचं वर्गीकरण त्यांनी केलं होतं 3 स्तरामध्ये. आणि यापैकी जे क्रियात्मक क्षेत्राचे स्तर आहे हे निश्चित करण्याचा प्रयत्न हा डॉक्टर दवे यांनी केला होता. हा कोणी केला होता? डॉक्टर दवे यांनी केला होता. ओके, चला होप सर्वांना विद्यार्थी मित्र या ठिकाणी स्पष्टीकरण समजलं असेल. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे विद्यार्थी मित्र मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या शॉर्ट नोट्स तुम्हाला अगदी माफक फी मध्ये मिळणार आहेत. त्या शॉर्ट नोट्स मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही विद्यार्थी मित्र 8888 11 42 70 या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स या ठिकाणी तुम्ही घ्यायच्या आहेत. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, अध्यापनासंबंधी असलेल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही? ओके, प्रश्न व्यवस्थितरित्या वाचणं महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी प्रश्न काय विद्यार्थी मित्र, आपण गडबडीमध्ये प्रश्न वाचतो, आपण पूर्ण वाक्य न वाचता या ठिकाणी होय नाही हे महत्वपूर्ण ठरतं. काही वेळा आपल्याला काय या संदर्भात येतं, काही जणांना काय माहिती असतं की बघा ठीक आहे या ठिकाणी क्रियाशीलतेवर आधारित अध्यापन पद्धती माहिती असतात, मग आपल्याला एखादी डाल्टन पद्धती आहे का? ओके, क्लिक करून द्यायचं असं येते त्यामध्ये विद्यार्थी मित्र. ओके, बघा या ठिकाणी काय म्हटलंय, क्रियाशीलते या तत्वावर आधारित असलेल्या कोणत्या प्रोजेक्ट पद्धती त्या ठिकाणी येतं, डाल्टन पद्धती आहे, बालोद्यान पद्धती आहे, या सर्व काय या क्रियाशीलतेवर आधारित आहेत. फक्त बुद्धिमंथन पद्धती ही नाही आहे. ओके, ही नाही आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, बुद्धिमंथन पद्धती. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीचा जनक कोणास म्हटल्या जाते? बघा श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीचा जनक कोणास म्हटल्या जाते? बघा विद्यार्थी मित्र, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती म्हटल्या या ठिकाणी, मग कोण आहे? वॅटसन, टॉलमन,
लेविन की गॅग्ने. ओके, कोण आहे तर श्रेणीबद्ध अध्ययन आहे विद्यार्थी मित्र गॅग्ने यांचं. ऑप्शन नंबर 4. ओके, काय श्रेणीबद्ध अध्ययन. श्रेणीबद्ध अध्ययन आहे गॅग्ने यांचं. ओके, कर्ट लेविन यांची कुठली आहे त्यांची क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती. ओके, कर्ट लेविनची कुठली आहे विद्यार्थी मित्र कर्ट लेविनची आहे क्षेत्रीय अध्ययन उपपत्ती. ओके, श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती जी आहे या ठिकाणी गॅग्ने, ज्यावरती आपला प्रश्न होता. चला यानंतर विद्यार्थी मित्र वॅटसन यांचं काय ते वर्तनवादी मानसशास्त्र म्हटलं यांनी. ओके, वर्तनवादाचे जनक वॅटसन हे काय तर वर्तनवादाचे जनक. आणि टॉलमनची कुठली आहे तर टॉलमन यांची कुठली आहे विद्यार्थी मित्र तर टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती. ओके, टॉलमन यांची कुठली आहे संकेत अध्ययन उपपत्तीचे जनक आहेत. ओके, संकेत अध्ययन उपपत्ती. क्लिअर आहे सर्वांना. बघा या अशा पद्धतीने आपण चारही जे ऑप्शन्स होते आपण चारही ऑप्शन्स या ठिकाणी आपण सविस्तर अभ्यासले. म्हणजेच आपल्याला जर श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीचा जनक विचारलं तर ऑब्विसली नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला या ठिकाणी बघा संकेत अध्ययन उपपत्तीचा विचार जाऊ शकते, वर्तनवादाचा जनक विचार जाऊ शकते, क्षेत्रीय अध्ययन उपपत्तीचा जनक कोण आहे, अशा टाईपच्या ज्या काही उपपत्त्या आहेत या सर्व आपल्याला विचारण्याचे चान्सेस आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्व उपपत्त्या आणि त्याची जनक माहिती असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, त्या दृष्टिकोनातून आपण सर्व कश या ठिकाणी जे आहेत ऑप्शन्स या ठिकाणी व्हेरीफाय करून घेत आहोत. ओके, चला विद्यार्थी मित्र व्हिडिओवर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टिकोनातून मांडला. बघा व्यक्तिमत्व ही जी संज्ञा आहे या संज्ञेचा अर्थ विद्यार्थी मित्र जे काही मानसशास्त्रज्ञ आहेत वेगवेगळे मानसशास्त्र यांनी आपापल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी व्यक्तिमत्वाचा अर्थ जो आहे तो मांडलाय. मग आता व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज. बघा काय म्हटलंय व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक प्रसंगामध्ये घडणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची गोळाबेरीज होय. आता ही जी व्याख्या आहे व्यक्तिमत्वाची ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे. ओके, गोळाबेरीज व्यक्तिमत्वाची गोळाबेरीज असं कुठल्या मानसशास्त्रज्ञाने म्हटलं आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा कोणी म्हटलं या ठिकाणी नॉर्मल एलमन, ऑलपोर्ट, GW, EX टॅक्सलर आणि GA किंबल. तर कोणी म्हटलं विद्यार्थी मित्र तर हे म्हटलेलं आहे टॅक्सलर यांनी. EA टॅक्सलर ऑप्शन नंबर 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, EA टॅक्सलर यांनी काय म्हटलेलं आहे तर मानवी वर्तन व्यक्तिमत्व काय तर सामाजिक प्रसंगात घडणाऱ्या मानवी वर्तनाची गोळाबेरीज म्हणजेच व्यक्तिमत्व होय. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार पुढीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलामध्ये आढळत नाही. ओके, बघा कुठलं त्रुटी अध्ययन आहे जे अकार्यक्षम मुलामध्ये आढळून येत नाही म्हटलेलं आहे. कुठला आहे विद्यार्थी मित्र तर बघा या मुलांमध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात. ओके, या काय म्हटल्या या मुलांमध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काय या त्रुटी असतात. हे आढळून येते का? यस येते, हे बरोबर आहे. ओके, यामध्ये या त्रुटी असतात विद्यार्थी मित्र. त्यानंतर या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात, हे देखील बरोबर आहे. काही मूलभूत मानसिक प्रक्रियामध्ये गणिताचा देखील समावेश होतो ना, बेरीज करणे, गुणाकार करणे, भागाकार करणे या देखील मूलभूत क्रिया येतात. त्यामुळे हे देखील त्यामध्ये वैशिष्ट्य आहे. ओके, त्यानंतर बघा दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. आता हे बघा या मुलांचा समावेश यामध्ये होत नाही असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय त्रुटी अध्ययनामध्ये अकार्यक्षमता त्याचा समावेश होत नाही म्हटलेला आहे, बरोबर आहे. ओके, या ठिकाणी यांचा समावेश होत नाही. मात्र या त्रुटी शारीरिक विकारांनी निर्माण झालेल्या असतात. ओके, हे असे यामध्ये आहे का? या ठिकाणी बघा काय म्हटलंय शारीरिक विकारांनी निर्माण झालेले असतात, हे चुकीचं आहे. हे यामध्ये आढळून येत नाही. यांनी ज्या व्याख्या मांडल्या, व्याख्या तयार केल्या त्या दिलेल्या व्याख्येमध्ये ही आढळून येत नाही आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र अशा टाईपचे कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. आपण काय करतो या ठिकाणी बरेच जण या दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युज होण्याचे चान्सेस असतात. ओके, बघा दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन या मुलांचा या घसामध्ये समावेश होत नाही. अरे समावेश होत नाही म्हटलेलं आहे, आपल्याला काय वाटतं समावेश होईल, मग आपण हे चेक करतो, मात्र नाही. उत्तर असणारा या त्रुटी शारीरिक विकारांनी निर्माण झालेल्या असतात. ओके, या त्रुटी काय असतात शारीरिक विकारांनी निर्माण झालेल्या असतात
आणि यामध्ये दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा समावेश यामध्ये होत नाही विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कर्ता रिकामी जागा हा आहे. ओके, अभिजात अभिसंधान ही जी उपपत्ती आहे, या उपपत्तीचा पुरस्कर्ता कोण आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा, अभिजात अभिसंधान म्हटलं विद्यार्थी मित्र, तर बघा अभिजात अभिसंधान कोणाचे विद्यार्थी मित्र, तर अभिजात अभिसंधान ही आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी पॅव्लॉन यांची. ओके, बघा पॅव्लॉनचे आहे अभिजात अभिसंधान. ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पॅव्लॉनची कुठली आहे तर अभिजात अभिसंधान. ओके, अभिजात अभिसंधान. स्किनरची आहे साधक अभिसंधान. स्किनरची कुठली उत्पत्ती आहे तर साधक अभिसंधान आहे. थॉर्नडाईक विद्यार्थी मित्र प्रयत्न प्रमाद उत्पत्ती. थॉर्नडाईकची कुठली आहे तर प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे. त्यानंतर स्पियरमन यांनी काय सांगितलंय, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत, द्विघटक उपपत्ती. ओके, चार्ल्स स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितले होते, S1 आणि G, म्हणजे सामान्य घटक आणि विशेष घटक. ओके, पहा या टाईपचे होतं. आता विद्यार्थी मित्र, यामध्ये पॅव्लॉनचा अभिजात अभिसंधान हा जो प्रयोग आहे हा कुठल्या प्राण्यावर झाला होता, तर हा कुत्र्यावरती प्रयोग झाला होता. स्किनरचा साधक अभिसंधान हा जो प्रयोग आहे हा मांजरीवरती झाला होता. सॉरी, या ठिकाणी साधक अभिसंधान जो आहे हा कबुतरावरती झाला होता. ओके, कबूतर. आणि प्रयत्न प्रमाद मध्ये काय होतं, प्रयत्न प्रमाद मध्ये कोणता प्राणी होता तर मांजर जी आहे या ठिकाणी प्रयत्न प्रमाद मध्ये होती. ओके, क्लिअर आहे सर्वांना. चलो पहा विद्यार्थी मित्र, अशा टाईपनं आपण या ठिकाणी हे सर्व ऑप्शन या ठिकाणी बघून घेतलेली आहेत. ओके, चला विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला मानसशास्त्राच्या शॉर्ट नोट्स हव्या असतील तर शॉर्ट नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. या शॉर्ट नोट्स मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र तुम्ही या नंबरवरती संपर्क करायचा आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे, याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. बघा, अध्ययन या मूलभूत क्रियेला काय शिक्षण प्रक्रियेत महत्त्वाचे स्थान आहे, याला अनुसरून खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे असं म्हटलेलं आहे. कोणते विधान अयोग्य आहे? बघा, अध्यापन हे खरे शिक्षण. ओके, काय म्हटलंय, अध्यापन हे खरे शिक्षण, अध्ययन हे खरे शिक्षण. यस, अध्ययन हे खरे शिक्षण. विद्यार्थ्यांना शिकणं, ओके, विद्यार्थी शिकला तरच खरे शिक्षण त्या ठिकाणी संपन्न झाले. अध्ययन क्रिया काही अंशी स्वयंप्रवृत्त असते, डेफिनेटली स्वयंप्रवृत्त असते. अध्यापन ही सापेक्ष प्रक्रिया. यस, अध्यापन ही सापेक्ष आहे, अध्ययन ही निरपेक्ष आहे. अध्यापन हे खरे शिक्षण, अध्यापन नाही आहे. या ठिकाणी खरे शिक्षण अध्ययन आहे. ओके, अध्यापन नसून हे आहे. आणि हेच या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय, अयोग्य म्हटलेलं आहे. आणि ऑप्शन नंबर 1 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अयोग्य विधान ऑप्शन नंबर 1 आहे या ठिकाणी. त्यानंतर बघा, अध्ययन हे सक्तीचे कधीच होत नसते. अध्ययन हे सक्तीचे कधीच होत नसते. अध्ययनासाठी सज्जतेबरोबर अभिरुची, गरज आणि अभिवृत्ती या शक्तींचीही मदत असणे जरुरीचे असते, असे मत रिकामी जागा या मानसशास्त्रज्ञाने मांडले. ओके, कोणी मांडलेलं आहे तर हे जे मत आहे विद्यार्थी मित्र हे थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेलं आहे. ओके, बघा ऑप्शन नंबर 2 थॉर्नडाईकचा जो या ठिकाणी बघा प्रयत्न प्रमाद जो आहे, प्रयत्न प्रमाद यामध्ये हे सांगण्यात आले बघा, सज्जतेचा, तयारीचा, आवड असणे हे जे नियम आहे या संदर्भात हे येतं. ओके, थॉर्नडाईक. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा होय आणि प्रेरणा चक्रामधील घटकांचा क्रम कोणता. बघा, प्रेरणाचं जे चक्र आहे, प्रेरणा चक्र, ओके, यामधील घटकांचा क्रम कोणता असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा, घटकाचा क्रम मध्ये विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्वपूर्ण, जर आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल, कोणती बाब असेल, त्या ठिकाणी जर प्रेरणा हवी असेल तर काय करायला लागते विद्यार्थी मित्र, सगळ्यात महत्वाचं आहे आपल्याला अस्वस्थता, त्याबाबत पहिल्यांदा प्रश्न तयार होणं गरजेचं असते ना. कुठलीही गोष्ट निर्माणासाठी प्रश्न निर्माण होणं गरजेचं असतं. मग प्रश्न निर्माण कशा होतं, अस्वस्थता. सगळ्यात पहिले काय येतं, अस्वस्थता. मग मिळते प्रेरणा. प्रेरणा मिळाली की त्यातून आपण प्रयत्न करायला लागतो. प्रयत्नामध्ये समतोल साधला की समाधान पूर्ती होते. सगळ्यात शेवटी समाधान असलं पाहिजे, हे लक्षात द्या. ओके, या ठिकाणी विद्यार्थी समाधान हे सगळ्यात शेवटी असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 अस्वस्थता, प्रेरणा, प्रयत्न, समतोल आणि समाधान
हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, प्रेरणा चक्रातील घटकांचा योग्य क्रम हा असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे? 5वीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते हे शिकवण्यासाठी फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा काय म्हणतात, प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजून कोणांची बेरीज करणे व निष्कर्षाप्रत पोहोचणे यासाठी खालीलपैकी कोणते अध्यापन सूत्र उपयोगी ठरते? बघा या ठिकाणी काय म्हटलंय, प्रत्येक त्रिकोणाची याची बेरीज करायची आहे, मग त्याची बेरीज करून निष्कर्षाप्रत पोहोचायचं आहे. ओके, मग काय कोणतं अध्यापन सूत्र या ठिकाणी कार्यरत असणार आहे? बघा, मूर्ताकडून अमूर्ताकडे, अवघडाकडून सोप्याकडे, सामान्याकडून विशेषाकडे की विशेषाकडून सामान्याकडे. आता बघा विद्यार्थी मित्र, निष्कर्षाप्रत पोहोचायचंय, मात्र या ठिकाणी सुरुवातीलाच त्रिकोण काढले आणि त्या त्रिकोणाच्या मापाची बेरीज करून मग निष्कर्ष सांगतोय. मग या ठिकाणी काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? तर विशेषाकडून सामान्याकडे जातोय. ही बाब कधी जात आहे? विशेषाकडून सामान्याकडे जात आहे. ऑप्शन नंबर 4 विशेषाकडून सामान्याकडे हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. काय म्हटलंय बघा, फळ्यावर विविध त्रिकोण काढून प्रत्येक त्रिकोणाचा कोन मोजला, म्हणजे या ठिकाणी कोन मोजले, कोन कळाले, हे विशेष झालं आणि यानंतर निष्कर्ष हा सामान्य आहे. ओके, हा काय सामान्य आहे. ओके, विशेषाकडून सामान्याकडे ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा, ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागावला, त्याचा अपमान केला. अमोलला बॉसचा खूप राग आला, पण त्याने घरी आल्यावर बायको व मुलांवरती तो राग काढला. बघा, ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीवरती बॉस रागवला, त्यानंतर त्याला त्याचा राग आला, मात्र तो संबंधित व्यक्तीवरती राग काढू शकला नाही आणि घरी आल्यावर आपल्या बायको मुलांवरती तो राग काढतो. मग या ठिकाणी हे उदाहरण कोणत्या संरक्षण यंत्रणेचे असणार आहे बरं? तर हे उदाहरण आहे विद्यार्थी मित्र, बघा कुठली संरक्षण यंत्रणा आहे? तर विस्थापन, तादाम्य, प्रतिपूरण की परागमन. तर हे आहे विस्थापनाचं. ओके, विस्थापन म्हणजेच काय? एकाचा राग दुसऱ्यावर. ओके, विस्थापनामध्ये काय होतो? एकाचा राग हा दुसऱ्यावर काढला जातो, याला काय म्हणतात? विस्थापन असे म्हणतात. रागाचं काय होते त्या ठिकाणी? रागाचं विस्थापन होऊन जाते. त्यानंतर तादाम्य म्हणजे काय? तर समाजातील मोठ्या बड्या व्यक्तींसोबत आपला संबंध आहे हे दर्शवून त्या ठिकाणी विद्यार्थी मित्र त्या संबंधी काय तर आपली समाजामध्ये छाप पाडण्याचा प्रयत्न करणे. ओके, याला काय म्हणतात? तर याला तादाम्य म्हणतात. ओके, मोठ्या व्यक्तींसोबत संबंध दाखवतो तादाम्यमध्ये. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, बालकाच्या वाढी संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? ओके, बालकाच्या वाढी संदर्भात अयोग्य असणारं विधान या ठिकाणी कोणतं आहे? बघा, वाढ ही शारीरिक बाबीशी संबंधित आहे. वाढ जी संकल्पना आहे ही शारीरिक बाबीशी संबंधित आहे, बरोबर आहे. वाढ ही विशिष्ट वयानंतर थांबते, हे देखील बरोबर आहे. वाढीमध्ये समतोलपणाची अपेक्षा गृहीत धरली जात नाही, बरोबर आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे. वाढ ही गुणात्मक बाब आहे का? नाही, वाढ ही विद्यार्थी मित्र विकासात्मक. ओके, वाढ कशी आहे? विकासात्मक बाब आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 हे प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, हॉवर्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बौद्धिक क्षमतांचा संच कार्यरत असतो. बघा, हॉवर्ड गार्डनर काय म्हटलंय? प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्तेचा काय असतो? एक संच त्या ठिकाणी बुद्धिमत्ते असतो. ओके, संच त्या ठिकाणी कार्यरत असतो. प्रत्येकामध्ये या क्षमताचे प्रमाण सारखेच नसते. प्रत्येकामध्ये या क्षमतेचं प्रमाण सारखं असेल का? नाही, वेगवेगळ्या पद्धती असणार आहे. ओके, मग खालीलपैकी कोणत्या बौद्धिक क्षमता संचाच्या सहाय्याने व्यक्ती दैनंदिन जीवनात अत्यंत आत्मविश्वासाने कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊन आनंदाने, समाधानाने, यशस्वीपणे जीवन व्यतीत करतात? ओके, कुठली आहे? बघा, या ठिकाणी व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, शाब्दिक बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता की तार्किक गणितीय बुद्धिमत्ता. आता बघा या ठिकाणी काय आपल्याला काय म्हटलं तर आत्मविश्वास. ओके, बघा आत्मविश्वास कधी येतो? व्यक्तींतर्गत. ओके, बघा या ठिकाणी आत्मविश्वास आहे या ठिकाणी आणि आत्मविश्वासाने दैनंदिन जीवनातील जे काही अडथळे आहेत ओके ते सर्व आपण काय करतो? पार करतो. मग याला व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता म्हणतात. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, हृदयाची आंतररचना व कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे. ओके, हृदयाची कार्यरचना आणि आकृती पाहून काय त्यातील जे विविध भाग आहेत त्यांना योग्य अशी नावे देणे, विविध भागांचे कार्य सांगणे, विविध भागांचे कार्य सांगणे, प्रसंगी आकृतीतील चूक शोधणे, विद्यार्थ्यांना निरीक्षण करून काही अनुमान काढता येणे, हे खालीलपैकी कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे? ओके, हे कोणत्या प्रश्न प्रकाराचे उद्दिष्ट आहे? प्रश्नपूर्ती, निबंध वजा प्रश्न,
अर्थाविष्कार प्रश्न की वस्तुनिष्ठ प्रश्न? कुठला झाला हा विद्यार्थी मित्र? तर हा प्रकार जो आहे हा कुठला आहे? तर हा अर्थाविष्कार प्रश्न आहे. कुठला आहे? अर्थाविष्कार. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अर्थाविष्कार प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्र या ठिकाणी? मानवी वर्तनाची कारणसीमा सहज प्रवृत्तीद्वारे देण्याचा प्रयत्न मॅकडुगल या मानसशास्त्रज्ञाने केला आणि त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवर मात करता येईलच असे नाही. अशा वेळी ही प्रवृत्ती उपयोगी पडते. ओके, कुठली प्रवृत्ती उपयोगी पडते? हास्य, परगौरव, निर्मिती की प्रार्थना? तर अशा वेळी प्रार्थना ही प्रवृत्ती उपयोगी पडते. ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. आता मॅकडुगल यांनी काय सांगितलं? मानसशास्त्राची एक व्याख्या केली होती विद्यार्थी मित्र मॅकडुगल यांनी काय सांगितलं होतं? तर मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्राची व्याख्या केली होती. ओके, काय सांगितलं होतं त्यांनी? मानवी मनाचा अभ्यास. ओके, मॅकडुगल यांनी काय म्हटलं होतं? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी मानसशास्त्राची व्याख्या त्या ठिकाणी त्यांनी केलं होतं. अरिस्टॉटल यांनी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. त्यानंतर वॅटसन, जे.बी. वॅटसन जे होते यांनी मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्राची व्याख्या केलेली आहे. हे व्याख्या देखील महत्वपूर्ण आहेत विद्यार्थी मित्र. मानसशास्त्राची कुठली व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली हे देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यानंतर पुढील प्रश्न बघा. कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळात करता येणे म्हणजेच काय? कौशल्य. बघा, कुठलीही गोष्ट आहे ती कमी वेळात अगदी अचूकपणे करता येणं म्हणजेच काय? कौशल्य होय. मग आता खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक कौशल्याचा मूलभूत घटक नाही म्हटलेला? ओके, कौशल्याचा मूलभूत घटक नाही म्हटलेला आहे. कुठला आहे बघा? वेग, प्रेरणा, ऊर्जा, गुणवत्ता. वेग कौशल्य आहे, ऊर्जा कौशल्याचं आहे, गुणवत्ता कौशल्य आहे, प्रेरणा त्यामध्ये अंतर्भूत होत नाही. आणि हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 प्रेरणा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. बालकामध्ये संवेदन, तर्क, अनुमान इत्यादी बौद्धिक तयारी झाल्यामुळे कोणत्याही घटनेचे विश्लेषण तर्काच्या आधारे करू लागणे हे खालीलपैकी कोणत्या कोणत्या विकासावस्थेमधील बालकाचे मध्ये आढळते? ओके, कोणती आहे? तर विद्यार्थी मित्र ही येतं किशोरावस्था. ओके, ऑप्शन नंबर 4 किशोरावस्था हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, किशोरावस्थेमध्ये हे आढळून येतं. यानंतर बघा. व्यक्तिमत्वाचे उपागमन मांडताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारातील व्यक्ती उत्साही व समतोल वृत्तीच्या असतात? ओके, कोणत्या प्रकारातील व्यक्ती असतात ज्या उत्साही आणि समतोल प्रवृत्तीच्या असतात? तर त्या असतात विद्यार्थी मित्र सॅंग्विन प्रवृत्तीच्या. ओके, सॅंग्विन प्रकारातील काय असतात या व्यक्ती? उत्साही आणि समतोल प्रवृत्ती. उत्साही व समतोल प्रवृत्ती. ओके, ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, उत्साही व समतोल प्रवृत्ती. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवलेली लाकडी काठी वाकडी आहे असे वाटणे हे रिकामी जागेचे उदाहरण आहे. बघा, काचेच्या भांड्यामध्ये ठेवलेली लाकडी काडी असेल तर ती आपल्याला वाकडी असल्याचा भेस होतो. ओके, भास होतो. तर हे कुठलं उदाहरण आहे विद्यार्थी मित्र? इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम, मनाचा कल्पित दृष्टीदोष. तर हे आहे इंद्रिय भ्रमाचं उदाहरण. ऑप्शन नंबर 1 इंद्रिय भ्रम हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा. अध्यापन म्हणजे काय? अध्यापन म्हणजे ज्ञान देणे, अध्यापनाला प्रवृत्त करणे, शिक्षणाला उपायकारक या ठिकाणी वातावरण निर्मिती करणे की व्याख्यान देणे. तर अध्यापन म्हणजे काय विद्यार्थी मित्र? या ठिकाणी बघा, अध्यापनाला प्रवृत्त करणे याला अध्यापन करणे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर बघा. विद्यार्थ्यांना मुळाक्षरे शिकवताना त्या मुळाक्षराची सुरुवात होणारे चित्र दाखवणे. त्या मुळाक्षरापासून काय सुरुवात होणारे चित्र दाखवणे. काही काळानंतर ही मुले चित्र न दाखवता केवळ मुळाक्षरांच्या सहाय्याने भावार्थ समजू शकतात. या शिकण्याच्या ही जी पद्धती आहे या पद्धतीस काय म्हणतात?
ओके, तर बघा अभिसंधान पद्धती, मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धती, क्षेत्रीय अध्ययन की ज्ञानात्मक. काय म्हणणार विद्यार्थी मित्र याला? त्याला बघा आपल्याला काय म्हणतो, याला मर्मदृष्टीमूलक अध्यापन पद्धती म्हणतात. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये जीन पियाजे यांनी संशोधकाच्या मते कुमारावस्थेतील व्यक्तींमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही. ओके, कोणते वर्तन बदल त्या ठिकाणी दिसत नाहीत असं म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र. तर बघा या ठिकाणी अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो, बरोबर आहे. व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो, हे देखील बरोबर आहे. स्वतःची भूमिका तयार करतो, अगदी बरोबर आहे. भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडतो, नाही, जोडू शकत नाही त्या ठिकाणी. मग हेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न काय? सिल्वर मॅन या मानसशास्त्रज्ञाने, ओके बघा, सिल्वर मॅन या मानसशास्त्रज्ञाने भावनेची वैशिष्ट्ये सांगताना भावना या पसरविणाऱ्या असतात असे मत मांडले. ओके, भावना या काय पसरवणाऱ्या असतात असे मत मांडले आणि या वैशिष्ट्यानुसार खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. ओके, अयोग्य असणारं विधान या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा भावनिक उद्दीपन पूर्ण शारीरिक प्रक्रियेत केले जाते, बरोबर आहे. भावनेमुळे संपूर्ण शरीरात ताण निर्माण होतो, यस, बरोबर आहे. या ठिकाणी प्रत्येक भावनेत उद्दीपकांना प्रभाव आंतरिक अंगाच्या प्रक्रियेत व बाह्यांगाच्या प्रक्रियेत कमी अधिक प्रमाणात दिसून येतात, हे देखील बरोबर आहे. आणि या ठिकाणी बघा वेगवेगळ्या भावनांची विकिरणता सर्व व्यक्तींमध्ये सारखीच असते. सारखी असते का? नाही. ही कशी असायला पाहिजे? ही देखील वेगवेगळी. प्रत्येक वेगळीमध्ये विकिरणता कशी असते? ही वेगवेगळी असते. आणि या ठिकाणी हेच चुकीचं आहे आणि आपल्याला काय ओळखायचं? चुकीचंच ओळखायचं. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर 4 हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण महत्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केली आहेत. ओके, बघा टीईटी परीक्षेकरता खास व्हिडिओ हा आहे आणि या ठिकाणी मानसशास्त्राचे हार्ड लेवलचे जे काही क्वेश्चन म्हणतो आपण, उपयोजनात्मक प्रश्न, असे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. सर्वांना विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला, आणि सोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.